हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 14 जानेवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर डिस्कशनचं स्वरूप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या डिस्कशनमध्ये पहिल्यांदा आपण एरोटेल डिस्कस करत असतोय. त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्टच्या पेजवरती काही मुद्दे एक्झामच्या दृष्टीतून जर महत्त्वाचे असतील तर ते पण कव्हर करत असतोय, कारण तिथं सुद्धा काही मुद्दे डिटेल डिस्कस एरोटेल सारखे केलेले असतात. त्याचबरोबर सायन्सच्या पेजवरती एक्झामच्या दृष्टीतून काय असेल तर ते कव्हर करत असतोय आणि त्याच्यानंतर ज्या काय महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या महत्त्वाच्या न्यूज आपण कव्हर करत असतोय. आता महत्त्वाच्या न्यूज, महत्त्वाचे एरोटेल, हे जे इम्पॉर्टन्स, महत्त्व हा शब्द वापरतोय ना, तो कोरिलेट करतोय आपल्या एक्झामशी, आपल्या सिलेबसशी. म्हणजे सिलेबस मधला कुठला जरी पॉइंट न्यूजपेपरमध्ये एखाद्या न्यूज सोबत, एरोटेल मधल्या एखाद्या मुद्द्यासोबत अटॅच होत असेल तर तो आपल्यासाठी महत्वाचा आहे. तो खरं तर अर्थ आहे महत्व या शब्दाचा. म्हणून एक्झामच्या दृष्टीतून महत्वाचं म्हणजे काय, सिलेबसच्या दृष्टीतून महत्वाचं म्हणजे काय, तर सिलेबसमध्ये डिरेक्टली जे पॉईंट्स आपल्याला दिलेले आहेत त्याला ते कनेक्ट होते गोष्ट, त्याच्याच रिलेटेड न्यूजपेपरमध्ये डिस्कस केलं जाते, असा त्याचा अर्थ होतो. असो, आपण सुरुवात करूया डिस्कशनला आणि बघूया पहिले एरोटेल आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून काय इन्फॉर्मेशन देऊन जाते, काय इन्फॉर्मेशन नवीन शिकवून जाते. पहिलं जे एरोटेल आहे ना, ते इराणमध्ये जो काय आता प्रोटेस्ट सुरू आहे ना, त्याच्यावरती एरोटेल असलेलं आपल्याला बघायला मिळतं. मग याच्यामध्ये खऱ्या अर्थानं कशा पद्धतीनं इको पॉलिटिकल कंडिशन खरं तर तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये मग युएसए कशा पद्धतीनं जे प्रोटेस्ट आहेत त्यांना सपोर्ट करताना आपल्याला बघायला मिळतंय. हे सगळं याच्यामध्ये लेखकानं आपल्याला डिस्कस करण्याचं, त्यांची जी काही इंटरनल सिच्युएशन आहे, इंटरनल नेमकं तिथं काय काय घडायला लागलेलं आहे, हे लेखकाने या ठिकाणी समजावून इथं सांगायचा प्रयत्न केला. पण लेखकाचा या एरोटेल लिहिण्यामागचा कोर पार्ट आहे की इराणमध्ये आता हा जो प्रोटेस्ट चालू आहे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे ते समजवायचा खरं तर उद्देश आहे. याच्याबरोबरच बाकी जिओपॉलिटिकल सिच्युएशन कशा पद्धतीचे, युएसए याच्यामध्ये काय करतंय, इंडिया इराणचे रिलेशन कशा पद्धतीनं मग याच्यामुळे अफेक्ट होणार आहे, या सगळ्या गोष्टी सुद्धा याच्याबरोबर आपण डिस्कस करूया. म्हणजे सर्वांगीण या इराण जो इश्यू आहे त्याची सर्वांगीण आयडिया आणि वर्ल्ड जिओ पॉलिटिक्स हे आपल्याला चांगल्या पद्धतीने याच्या अंतर्गत समजून घेता येईल. आता इराणमध्ये गेल्या 2 वीक पासून आपण बघतोय मोठ्या प्रमाणात प्रोटेस्ट सुरू आहे आणि प्रोटेस्टमध्ये खऱ्या अर्थानं काही प्रोटेस्टर जे आहे त्यांची खरं तर डेथ सुद्धा झालेली आपल्याला बघायला मिळते आणि ऑफिशियल आकडेवारी जरी बघितली तर ती खरं तर 2000 लोक असे आहेत की ज्यांची खरं तर प्रोटेस्टमध्ये डेथ झालेली आहे. याच्यामध्ये मग अननोन टेररिस्ट वगैरे आहेत, त्यांनी खरं तर गोळीबार तिथे केला आणि त्याच्यामध्ये त्यांची डेथ झाली असं गव्हर्नमेंटचा क्लेम आहे आणि मग हे जे संभ्रमावस्था आहे ती तिथं पसरलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात इराणमध्ये कॅपिटल सिटीमध्ये जाळपोळ वगैरे आपल्याला बघायला मिळाली होती. आता त्याच्यामध्ये एका कम्युनिटीविषयी खरं तर मर्चंट कम्युनिटी जी आहे त्याच्याविषयी बोललं जाते, त्यांना त्या तिथल्या भाषेत बजारी म्हणतात. यांनी खरं तर 28 डिसेंबर 2025ला आपण बघितलं की प्रोटेस्ट खरं तर केला, म्हणजे सगळं बंद ठेवून त्यांनी प्रोटेस्ट पाळायचा प्रयत्न केला. त्याचं बेसिक रिझन काय होतं की यांची जी करन्सी आहे रियाल, ही करन्सी जी आहे तिची व्हॅल्यू खूप मोठ्या प्रमाणात ढासळलेली आपल्याला बघायला मिळालं होतं. म्हणजे जवळ-जवळ 45% जी व्हॅल्यू त्याची आहे ती 2025 मध्ये डिक्लाइन झालेली आपल्याला बघायला मिळाली आणि त्याच्यामुळेच राईस असेल, शुगर असेल, एडिबल ऑइल असेल आणि बाकी काही गोष्टी आहेत, त्या गोष्टींचा व्यापार जो आहे ते खरं तर धोक्यामध्ये आलेलं आपल्याला बघायला मिळालं होतं. आणि या सगळ्या गोष्टींचा उद्रेक म्हणून लोक रस्त्यावर उतरून परत-परत प्रोटेस्ट करायला लागले. अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याला मग कशा पद्धतीने हिंसक वळण प्राप्त झालं, हे आपण सगळ्यांनी खरं तर मीडियामध्ये बघितलेलं आहे. डिजिटल मीडियामध्ये असू दे किंवा प्रिंट मीडियामध्ये असू दे. त्याचबरोबर याची जर हिस्ट्री आपण बघितलं तर याच्या अगोदर सुद्धा अनेक वेळा इराणमध्ये प्रोटेस्ट वेगवेगळ्या कारणांना आपल्याला बघायला मिळाले होते. त्याच्यामध्ये 2009चं इलेक्शन फ्रॉड एक निमित्त झालं, त्याच्यामध्ये प्रोटेस्ट बघायला मिळाला. त्यानंतर 2019 मध्ये पेट्रोलच्या प्राइस खूप वाढल्या, त्याच्यामुळे प्रोटेस्ट बघायला मिळाला. त्याच्यानंतर हिजाबचे रिलेटेड प्रोटेस्ट आपल्याला बघायला मिळाला होता 2022 मध्ये. पण त्याला तेवढ्या प्रमाणात सक्सेस खरं तर मिळालेलं नव्हतं. म्हणजे गव्हर्नमेंटला कुठेतरी हा प्रोटेस्ट जो आहे, हे अशा पद्धतीचं जी काही आंदोलन आहेत, ती खरं तर कंट्रोल करण्यामध्ये सरकारला यश आलं होतं. पण जे आंदोलनकारी होती, त्यांना हे पुढं खरं तर गो ऑन करण्यासाठी, मूव्ह ऑन करण्यासाठी कुठेतरी सक्सेसफुल झालेलं नव्हतं. परंतु आत्ताचं जे आंदोलन आहे,
याच्यामध्ये विशेष करून युएसएचा स्टेक आपल्याला बघायला मिळतो. युएसए सारखी जी कंट्री आहे, ती खरं तर प्रोटेस्टर जे आहेत, प्रोटेस्ट करणारे जे लोक आहेत, त्यांना उघड-उघड समर्थन देताना आपल्याला बघायला मिळते आणि उलट यांच्या खरं तर प्रोटेस्टर जे प्रोटेस्ट करतायत, त्यांच्याच जीवाला जर धोका निर्माण इराण गव्हर्नमेंट करत असेल, तर त्याच्यामध्ये यूएसएला सुद्धा इंटरव्हीन करावं लागेल, असं सुद्धा यूएसएनं सांगितलेलं आपल्याला बघायला मिळालं. आणि याच्यामध्ये मग इराणचे आणि इंडियाचे जर रिलेशन आपण बघितले ना, तर ते सुद्धा खूप जास्त महत्त्वाचे आहेत. तर इराणचे आणि इंडियाचे रिलेशन ब बघण्याबरोबरच इंडिया जो आहे, तो इंडियन जे लोकसंख्या आहे, ती मोठ्या प्रमाणात गल्फ कंट्रीजमध्ये आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर ऑइल सप्लाय असू द्या, बाकीची इन्व्हेस्टमेंट जसं की चाबार पोर्ट आपण इराणमध्ये डेव्हलप करतोय. अशा इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत, त्याच्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत, त्या सुद्धा इराणसोबत इंडियाच्या खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. आणि त्यामुळं इंडिया-इराण रिलेशन हे बघणं खूप जास्त याच्या अंतर्गत गरजेचं होऊन बसतं. थोडक्यात जर हे बघायचं झालं, तर इकॉनॉमिक कॉपरेशनमध्ये आपण काय करतोय? ऑइल ट्रेड इन ऑइल करतोय, गॅस आणि पेट्रोकेमिकल प्रोडक्ट्स आहेत. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपला देवाण चालते. डेव्हलपमेंट ऑफ चबार पोर्ट जे आहे, जर मॅपवरती बघितलं आपण, तर या ठिकाणी कुठेतरी चबार पोर्ट आपण डेव्हलप केले. त्याच्यामध्ये इंडियाने जे आहे, ते इन्व्हेस्टमेंट केलेली आपल्याला खऱ्या अर्थानं बघायला या ठिकाणी मिळाली होती. मग तशा पद्धतीची डेव्हलपमेंट असं आहे. त्याचबरोबर पुढे जर आपण गेलो, तर अफगाण अफगाणिस्तान सोबत डायरेक्टली आपल्याला खरं तर अ, हे जे आहे इराणसोबत जोडण्यासाठी सारखी इन्व्हेस्टमेंट केलेली आपल्याला बघायला मिळते. एक्सपोर्ट ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोडक्ट्स, फार्मास्युटिकल्स अँड टेक्सटाईल. आपण एक्सपोर्ट काय करतोय तर ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स करतोय, फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स करतोय आणि टेक्सटाईल खरं तर इराणमध्ये एक्सपोर्ट करताना आपल्याला खरं तर बघायला मिळते. आणि ऑइल, गॅस आणि पेट्रोकेमिकल सारखे जे प्रोडक्ट्स आहेत ते इम्पोर्ट करताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. त्याचबरोबर स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जर आपण बघितली, तर त्यामध्ये कॉपरेशन इन रिजनल सिक्युरिटी अँड स्टॅबिलिटी, काउंटर टेररिझम अँड अँटी नार्कोटिक्स एफर्ट्स, त्याचबरोबर INST इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर, या गोष्टींमध्ये आपली स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप जी आहे ती मजबूत करण्याचा प्रयत्न आपला पहिल्यापासून झालेला आणि त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला यश सुद्धा आलेलं बघायला मिळतं. त्याचबरोबर काही चॅलेंज सुद्धा आहेत, जसं की आता US सँक्शन्स लावतोय इराणवरती. मग याच्यामुळं खऱ्या अर्थाने या व्यापारावरती सुद्धा जेवढी इराणची करन्सी जी आहे, इकॉनॉमी जी आहे ती ढासळत जाईल, तेवढाच खऱ्या अर्थाने या खरं तर जे आपलं इकॉनॉमिक कॉपरेशन आहे, इकॉनॉमिक जे रिलेशन आहे, त्याच्यावरती इम्पॅक्ट निगेटिव्ह होणार आहे, हे वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाहीये. त्याचबरोबर जर वर्ल्ड मॅपवरती आपण बघितलं, एक खरं तर वेगळ्या अँगलनं, तर इथं आपल्याला बघायला मिळतं की इराण ही खरं तर कंट्री या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. हा जो भूप्रदेश आहे, तो पूर्ण जो भूप्रदेश आहे, तो इराणचा भूप्रदेश आहे. आता इराण जर आपण इथं बघितलं, तर इथंच आपल्याला इस्रायल सारखी जी कंट्री आहे, ती बघायला मिळते. आणि इस्रायलमध्ये इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट, गाझा स्ट्रिपमध्ये काय होते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण या इस्रायलसोबत जर इंडियाचे रिलेशन आपण बघितले, तर खूप जास्त चांगले राहिलेले आहेत हिस्टॉरिकल पिरियडपासूनच. खूप जास्त मैत्रीपूर्ण राहिलेले आहेत. आणि मग आता त्याचबरोबर आपले इथं या पद्धतीने चाबार पोर्ट डेव्हलप करणं आणि इंडियाचे इराणचे रिलेशन हे सुद्धा बऱ्यापैकी आपण मजबूत करण्याचा ट्राय करतोय. मग आता पण इथं जर इस्रायल आणि इराणचे रिलेशन बघितले, तर ते खरं तर एनिमी सारखे रिलेशन आहेत. कारण का? इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टमध्ये इराणसारख्या कंट्री किंवा बऱ्याच गल्फ कंट्री ज्या आहेत, त्या डायरेक्टली पॅलेस्टाईनला सपोर्ट करतात. त्यामुळे ऑब्व्हियसली इस्रायल आणि इराण रिलेशन किती तणावाचे असू शकतात, हे आपण समजू शकतो. आणि याच केसमध्ये जर आपण युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेची भूमिका बघितली, तर त्याच्यावरतीच एडिटोरियल आहे. USA जो आहे, तो खऱ्या अर्थाने इराणवरती कायम प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय आणि अशी सुद्धा शक्यता वर्तवली आता जाते, जसं की व्हेनेझुएला सोबत तिथले जे प्रेसिडेंट आहेत निकोलस मडुरो यांना त्या देशावरती स्ट्राईक करून किडनॅप करण्यात आलं. न्यूयॉर्कमध्ये घेऊन गेले त्यांना आणि त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्यावरती खटला आता चालू आहे. अशा पद्धतीची ॲक्टिव्हिटी करण्यात आली आणि कुठलंही खरं तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते वगैरे, वगैरे याचा कशाचाही पर्वा न करता हे सगळं खरं तर एक्झिक्युशन करण्यात आलं. आणि हे जे आहे एक्झिक्युशन अशा पद्धतीची स्ट्राईक जी आहे ती इराणवरती सुद्धा करायला USA कमी करणार नाही, असं सुद्धा बोललं जातं. एवढी खरं तर तणावाची सिच्युएशन युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि इराणवरती आहे.
आणि त्यामुळे युएसए जो आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने इराणवरती प्रेशर क्रिएट करण्याचा, त्याचं खरं तर एक्सप्लॉयटेशन करण्याचा प्रयत्न करतोय असं सुद्धा बोललं जाते. आणि त्याचं रिझन जसं की व्हेनेझुएलाचं रिझन होतं ऑइल, तेच रिझन इराणचं सुद्धा आहे. ऑइल पाहिजे युएसएला. त्याच्यावरती खरं तर मोठ्या प्रमाणात कब्जा पाहिजे युएसएला. आणि त्यामुळे अशा पद्धतीची ऍक्टिव्हिटी खरं तर केली जाते असं बोललं जातं. आणि मग वेगवेगळ्या पद्धतीनं पॉलिटिकली प्रेशर क्रिएट करायचं, इकॉनॉमिकली सँक्शन्स वगैरे लावून प्रेशर क्रिएट करायचं, ह्या वेगवेगळ्या टॅक्टिक्स ज्या युएसएच्या सुरू आहेत त्या सुरू आहेत. आणि त्याच्यामुळेच टॅरिफ जे आहे ते वाढवून सँक्शन्स लावून इराणवरती खरं तर इकॉनॉमिक प्रेशर क्रिएट करायचा प्रयत्न केला जातो. आणि त्याच्यामुळेच जे इकॉनॉमिक रिलेशन आहेत इंडियाचे आणि इराणचे ते धोक्यात येऊ शकतात असं बोललं जातं. त्याची शक्यता तुम्हाला सांगितली. पण पॉइंट आपला वेगळा इथं डिस्कशनचा आहे. पॉइंट काय आहे, की जसं इस्रायल सोबत आपली मैत्रीपूर्ण संबंध आहेत, तसेच आपले युएसए सोबत सुद्धा मैत्रीपूर्ण संबंध आहेत. ठीक आहे. मग हे जे डायव्हर्जन आहे, की या दोन कंट्रीज इस्रायल आणि युएसए सोबत आपल्याला चांगले रिलेशन डेव्हलप करायचे आहेत. त्याच्याबरोबर इराण सोबतचे सुद्धा रिलेशन जे आहेत ते आपल्याला चांगले ठेवायचे आहेत. आणि याच्यामध्ये मग इंडियाची येणाऱ्या काळामध्ये काय पोझिशन असणार आहे, याच्यामध्ये कशा पद्धतीने सुवर्ण मध्य इंडिया काढणार आहे, हे खरं तर बघण्यासारखं असणार आहे. त्यामुळं हा जो हे आपण म्हणू शकतो हा जो ट्रायंगल आहे, त्याचा अभ्यास करणं खूप जास्त आपल्यासाठी गरजेचं होऊन बसतं. ठीक आहे. एकीकडे इंडिया आहे आणि या इंडियाची पोझिशन आपल्याला कशात बघायचे पहिल्यापासून, या सगळ्या कंट्री कशामुळे न्यूजमध्ये आहेत ह्या बघणं याच्यामध्ये खूप जास्त गरजेचं आपल्याला होऊन बसतं. तर एरोटेलमध्ये आपण काय बघितलं, की इराणमध्ये इंटरनल सिच्युएशन काय चालू आहे आणि त्याला खरं तर युएसए जो आहे तो खतपाणी घालण्याचा कसा प्रयत्न करतोय, हे एरोटेलमध्ये लेखकांना आपल्याला समजावून सांगितलं. मग ते लोक मर्चंट कम्युनिटी आहे, त्याने प्रोटेस्ट सुरुवात केली, त्याच्यानंतर लोकांची त्याच्यामध्ये डेथ बघायला मिळाली. मग बाकी सगळ्या ज्या पार्टीज आहेत ते इन्व्हॉल्व झालेल्या आपल्याला बघायला मिळाल्या. आणि त्याच्यामध्ये युएसए कशा पद्धतीने त्याचा फायदा घेते पर्यंत लेखक बोललेले आहे. पण ते खरं तर आपण म्हणू शकतो की तो कोर पार्ट एरोटेलचा झाला. पण त्याच्याबरोबर या सगळ्या गोष्टी एक्झामच्या दृष्टीतून महत्वाचे आहेत, जे की मी तुम्हाला इथं सांगायचा प्रयत्न करतो. तर ते काय, की याच्यामध्ये पार्टीज कोण कोण इन्व्हॉल्व आहेत. तर याच्यामध्ये आपण बघतो की इंडियाचे इराणचे रिलेशन, त्याचा अभ्यास आपल्याला करून ठेवायला लागेल. इस्रायल मग कशा पद्धतीनं याच्यामध्ये इराण सोबत जे आहे युएसए आणि इस्रायल जवळ युद्ध करायला तयार कशा पद्धतीने आहेत, हे जे आहे ही एक केस स्टडी या तीन पार्टींचा याच्यामध्ये विशेष करून आपण अभ्यास करतो. आता याच्यातली एक एक पार्टी बघा. इराण जो आहे तो युएसए आणि इस्रायल या दोन्ही कंट्रींचा जो काय त्याच्यासोबत जे काही कोल्ड वॉर आहे त्याच्यामुळे वारंवार न्यूजमध्ये असतो. त्याचबरोबर इथं चबार पोर्ट आपण डेव्हलप करतोय. यामुळे इंडिया इराण रिलेशन अनेक वेळा इकॉनॉमिक ऑपरेशन जे आहे ते अनेक वेळा न्यूजमध्ये आलेले आहे. मग या सगळ्या गोष्टींचा जो आहे तो आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. याच्यामध्ये इस्रायल ही पार्टी जर आपण बघितलं तर इथं आपण बघतोय की हिस्टॉरिकल जेव्हापासून इस्रायलची स्थापना झालेली आहे तेव्हापासून आपण तिथं बघत आलोय की इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट जो आहे तो कॉन्फ्लिक्ट आपल्याला पहिल्यापासून दिसत आलेला आहे. आणि याच्यामध्ये मग गझा स्ट्रीपमध्ये जे काय होतंय ना ते खऱ्या अर्थानं आपण पहिल्यापासून बघत आलेलो आहे. मग आता याच्यामध्ये इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्टमध्ये इंडियाची पोझिशन काय आहे, याच्यामध्ये इंडियाचं मत काय आहे, हे आपल्याला बघणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून इस्रायल सोबत इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहे, हे सुद्धा आपल्याला बघणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचा अभ्यास आपल्याला करून ठेवायला लागेल. त्याचबरोबर याची जी काही जॉग्राफिकल खरं तर मॅप आहे, तो जॉग्राफिकल मॅप आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला लागेल. त्याच्यामध्ये काही दुमत नाहीये. आणि या खरं तर अभ्यासामधली तिसरी पार्टी म्हणजे युएसए. आता या युएसए मध्ये कोणकोणत्या गोष्टी न्यूजमध्ये आहेत, तर या युएसए मध्ये ऑब्व्हियसली एक तर व्हेनेझुएला न्यूजमध्ये, त्याचबरोबर क्युबासारखी जी कंट्री आहे ती खरं तर न्यूजमध्ये आहे या युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकामुळे. त्याचबरोबर ग्रीनलँड जे आहे ते ग्रीनलँड सुद्धा न्यूजमध्ये, राईट. आणि ऑब्व्हियसली इराण तर न्यूजमध्ये आहेच. आता इराण असू द्या, ग्रीनलँड असू द्या, क्युबा असू द्या, व्हेनेझुएला असू द्या, या कंट्री युएसएमुळं न्यूजमध्ये आहेत. त्याचं एकच रिझन आहे. ते रिझन म्हणजे शक्तीच्या जोरावरती युएसए इथं प्रेशर क्रिएट करायचा कायम प्रयत्न करत आले. त्याच्यामध्ये ग्रीनलँडच्या बाबतीत तर खूप छोटी लोकसंख्या आहे इथली. आणि यांच्या बाबतीत तर युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेचे जे प्रेसिडेंट आहेत ट्रम्प, डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की ग्रीनलँड आम्ही खरेदी करणार आहे. आणि त्याच्यामुळं मग कशा पद्धतीनं
आणि याचं जस्टिफिकेशन अजून काय दिलं जाते, जर आम्ही आता हे अक्वायर नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये चायना जो आहे तो खरं तर त्याच्यावरती कब्जा करू शकतो. त्यामुळे ग्रीनलँड युएसएला जोडणं खूप जास्त गरजेचं आहे, असं जस्टिफिकेशन युएसए कडून देण्यात आलं. त्याच्यामुळे ग्रीनलँड खरं तर न्यूजमध्ये याच्यामध्ये इंडियाची पोझिशन काय हे बघायला वेगळं सांगून तुम्हाला गरज नाही, ते आपल्याला बघावं लागेल. त्याचबरोबर क्युबा सारखी कंट्री असू द्या, व्हेनेझुएला सारखी कंट्री असू द्या, यांच्यावरती सुद्धा सेम प्रेशर क्रिएट केलं जातं. व्हेनेझुएलाच्या बाबतीत तर बाकी पाठीमागच्या 2 वीक पासून आपण सलग डिस्कस करत आलेलो आहे. वेगवेगळे एरोटेल बघितले, वेगवेगळ्या अंगाने त्याचा आपण अभ्यास करत आलो. मग हे सगळं जे होतंय ना, याच्यामध्ये भारताची पोझिशन आपल्याला बघायचीच आहे. पण हे सगळं जे होतंय त्याचं एक मेजर रिझन मानलं जाते, ते म्हणजे ऑइल. की या कंट्रीजमध्ये ऑइलसाठी आहे आणि त्याच्यावरती खऱ्या अर्थानं जो आहे ग्रीनलँडमध्ये पण आहेत, पण जेवढे व्हेनेझुएलामध्ये आहेत, इराणमध्ये आहेत, हे जगाचा खूप मोठा वाटा जो आहे तो खरं तर काबीज करतात. म्हणजे एकट्या व्हेनेझुएला सारख्या कंट्रीमध्ये जगाच्या 17% फक्त व्हेनेझुएलामध्ये आहे. आणि म्हणून व्हेनेझुएलाच्या बाबतीत कशा पद्धतीने अग्रेशन युएसए दाखवतो हे आपल्याला समजत असेल. मग हे जे ऑइलशी रिलेटेड पॉलिटिक्स आहे त्याचा एक केस स्टडी करून तुम्हाला ठेवायला सांगितलं होतं, की एक केस स्टडी म्हणून त्याचा आपण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे, की बाबा ऑइलचे रिझर्व्ह नेमके कुठं कुठं किती किती आहेत याचा मॅप बघून पण आपण वेगळा अभ्यास द हिंदूच्या डिस्कशन मध्येच अनेक वेळा केलेला आहे. पाठीमागचे लेक्चर्स आपण या वीक मधले जरी बघितले तरी तुम्हाला ते सापडून जाईल. मग याच्यामध्ये ऑइलच्या भोवती जगाचं बदलतं पॉलिटिक्स जे आहे, असे केस स्टडी आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. ते युपीएससी मेन्सच्या दृष्टीतून खूप जास्त महत्वाचं आहे. त्या पद्धतीने आपण त्याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळं जो मॅप न्यूजमध्ये आहे, इथं मग कॅरेबियन सी न्यूजमध्ये असतं. त्यानंतर इथं जे सेंट्रल एशियाचा पार्ट आहे, तो न्यूजमध्ये असतो. हा जो मॅप आहे, तो चांगल्या पद्धतीनं आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. आणि तो चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करून ठेवला पाहिजे. मग या एरोटेल बरोबर या सगळ्या गोष्टींचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं अभ्यास करून ठेवायला लागेल. मग आता एक समरी म्हणून अभ्यास कोणकोणत्या पॉईंटचा करून ठेवायचा, तर याच्यामध्ये पहिलं तर आपल्याला विशेष करून अभ्यास करून ठेवायला लागेल काय, की इंडियाचे जे इंटरनॅशनल रिलेशन्स आहे ते कोणकोणत्या कंट्रींसोबत कसे आहेत, याच्यामध्ये कशा कशाचा अभ्यास करायला लागेल. फर्स्ट ऑफ ऑल युएसए सोबतचे इंडियाचे रिलेशन, आता परिस्थिती इकॉनॉमिकल कंडिशन जे इकॉनॉमिक रिलेशन आहेत ते युएसए सोबतचे खूप चांगले नाही आहेत इंडियाचे, असे बोललं जातं. त्यामुळं वेगवेगळ्या अंगाने त्याचा अभ्यास करणं त्याच्यामध्ये आलं. त्याचबरोबर इस्रायल जे आहे त्याच्यासोबत तर पहिल्यापासून मैत्रीपूर्ण संबंध राहिलेले आहेत, त्याचा पण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर इथं इराण आहे, मग इराण सोबत जे रिलेशन आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायला लागेल. आणि मग यांच्याशी रिलेटेड जे इश्यूज आहेत, मग तो युएसएशी रिलेटेड जर एकट्याशी म्हटलं तर तो व्हेनेझुएलाचा इश्यू आहे, तो खऱ्या अर्थानं ग्रीनलँडचा इश्यू आहे, तो क्युबाचा विषय आहे. मग याच्यामध्ये इंडियाची पोझिशन काय आहे याचा वेगळा अभ्यास करावाच लागेल आपल्याला. त्या दृष्टीतून याचा आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. त्याचबरोबर जर दुसरा पॉईंट आपण बघितला तर दुसरा पॉईंट असा आहे की मॅपच्या दृष्टीतून आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करून ठेवायचा आहे. जसं की आता मी सांगितलं की काय हॉटस्पॉट आता तयार झालेत मॅपवरती, त्याचा अभ्यास करायला लागेल. आणि परवा दिवशी जे द हिंदू आपण डिस्कशन केलं त्याच्यामध्ये मी तुम्हाला संडेच्या द हिंदूमध्ये संडेच्या द हिंदूमध्ये तुम्हाला मी हाच मॅप दाखवून मॅपवरती हॉटस्पॉट कुठं कुठं तयार झाले त्या कुठल्या मॅपवरच्या एरियाची खूप जास्त चर्चा न्यूजमध्ये होते ते तुम्हाला दाखवून त्याचा कसा कसा आपल्याला अभ्यास करायचा हे ऑलरेडी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे. मग या गोष्टींचा अभ्यास करणं मॅपवरती खरं तर आलंच. आणि इस्रायल जर म्हटलं तर इस्रायल पॅलेस्टाईन कॉन्फ्लिक्ट चालू आहे, त्याच्यामध्ये इंडियाची पोझिशन कशा पद्धतीचं आहे याचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं अभ्यास करून ठेवायचा आहे. त्या दृष्टीतून आपण म्हणू शकतो की हा इराणचा मुद्दा जो आहे तो एक मुद्दा घेऊन आपण या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ठेवू शकतो. म्हणजे आपल्याला वर्ल्ड पॉलिटिक्स समजेल. मग आपल्याला समजेल की युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आणि इराण यांचा नेमकं हे तणावाचं रिझन काय आहे, इस्रायल इराण तणावाचं रिझन काय आहे नेमकं. इंडिया तिथं चबहार पोर्ट डेव्हलप करतोय, इराणसोबत रिलेशन डेव्हलप करण्याचा म्हणजे ऑब्व्हियसली चांगले रिलेशन आहेत, आणखी रिलेशन मजबूत करण्याचा प्रयत्न करतोय. मग हे जे पॉलिटिक्स आहे हे जिओ पॉलिटिक्स तुम्हाला चांगल्या पद्धतीनं त्याचं सगळं बॅकग्राऊंड अभ्यासल्यानंतर समजून घेता येईल.
पुढचं जे रुटीन आहे, आता आपण वारंवार बोलत असतोय, की आपण एआयच्या जगामध्ये जगतोय वगैरे, वगैरे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स खरं तर आपण डेव्हलप करतोय आणि त्याच्यामध्ये मग ChatGPT सारखे एक्झाम्पल वगैरे आपण देत असतो खूप खूप प्राउडली. परंतु त्याच्यामुळं जे एन्व्हायर्नमेंटला धोका निर्माण होतोय, त्याच्यावरती कोण बोलत नाहीये, हे खरं तर अमर पटनाईक जे आहेत, ते आपल्याला या ठिकाणी समजावायचा प्रयत्न करत आहेत. मग याच्यामध्ये एकदा थोडक्यात एक फिगरच्या माध्यमातून जर एआयचं डेव्हलपमेंट आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये डेटा प्रिपरेशन आहे. सेकंड स्टेप त्याची मॉडेल बिल्डिंग आहे. त्यानंतर मॉडेल ट्रेनिंग अँड टर्निंग आहे, ट्युनिंग आहे. त्यानंतर मॉडेल डिप्लॉयमेंट आहे आणि त्याच्यानंतर मॉडेल मॅनेजमेंट आहे. आता या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्यापैकी कार्बन एमिशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. ग्रीन हाऊस गॅस एमिशन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. मग आता त्याच्यामध्ये आपल्याला जर रिझन बघितले तर एन्व्हायरमेंटल कॉस्ट ऑफ एआय, हाय एनर्जी कन्झम्पशन्स ड्युरिंग एआय मॉडेल ट्रेनिंग अँड इन्फरन्स, याच्यामध्ये हाय एनर्जी कन्झम्पशन आहे एआयमध्ये, एआय डेव्हलपमेंटमध्ये आणि त्याच्या मॅनेजमेंटमध्ये. आता जिथं एनर्जी कन्झम्पशन आलं, तिथं ऑब्व्हियसली एनर्जी प्रोडक्शन आलं पहिल्यांदा. मग एनर्जी प्रोडक्शन जे आहे, ते खऱ्या अर्थानं जर अजैविक खऱ्या अर्थानं जे फॉसिल फ्युएल्स वगैरे त्याच्यामध्ये यूज केलं जातं. कोळशापासून वगैरे त्याच्यामध्ये तशा पद्धतीचे जे खनिजे आहेत ते जाळून जर वीज निर्मिती केली जात असेल, एनर्जी फॉर्मेशन केलं जात असेल, तर ऑब्व्हियसली कार्बन एमिशन खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि एआयमुळं एनर्जी कन्झम्पशन जास्त वाढलं म्हणजे एनर्जीची जास्त गरज पडणार आहे, म्हणजे जास्त प्रोडक्शन होणार आहे. म्हणजे ग्रीनहाऊस गॅसचं जास्त एमिशन होणार आहे. तो परिणाम इथं सांगितलेला आहे. डेटा सेंटर्स कॉन्ट्रिब्यूट टू कार्बन फुटप्रिंट. जे डेटा सेंटर्स आहेत, डेटा खरं तर अ, अ, आपण म्हणू शकतो स्टोअर करण्यासाठी सेंटर बनवले जातात. त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला हा प्रभाव दिसतो. त्यानंतर ई वेस्ट जनरेशन्स अँड नॅचरल रिसोर्स डिप्लेशन. जे ई वेस्ट त्याच्यामुळे जनरेट होतं, ई वेस्ट तयार होतं. त्याचा प्रॉब्लेम आपल्याला बघायला मिळतो. इनडायरेक्ट कन्सिक्वेन्सेस फ्रॉम मायनिंग अँड ट्रान्सपोर्टेशन. सेमी कंडक्टर्स वगैरे तुम्हाला डेव्हलप करायचे. बाकी इलेक्ट्रिक गोष्टी तुम्हाला डेव्हलप करायच्या आहेत. त्याच्यासाठी ऑब्व्हियसली मायनिंग हा प्रकार आलाच आणि मग त्याच्यामध्ये नेचरचं डिग्रेडेशन म्हणजे एन्व्हायरमेंटचं डिग्रेडेशन आलंच. हा सगळा जो इम्पॅक्ट आहे, तो फक्त कशामुळे होतोय आपल्याला बघायला मिळते, एआयमुळे होतोय. बाकी त्याला रिझन आता पारंपरिक आहेतच, पण एआयमुळे उलट त्याच्यामध्ये भरच पडलेली आहे. याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चाललो आहोत. हे खरं तर या एरोटेलमध्ये लेखकांना समजावून सांगायचा प्रयत्न केलाय. आणि हे समजावून सांगत असताना काय आकडेवारी, काय तथ्यात्मक इन्फॉर्मेशन दिली ती मी तुम्हाला लाईन टू लाईन सांगणार आहे. कारण ते गरजेचं आहे आपल्याला मेन सेन्सर रेटिंगसाठी, तथ्यात्मक इन्फॉर्मेशन देण्यासाठी आणि त्याचबरोबर एसे वगैरे इन्व्हॉल्वमेंट रिलेटेड आला, एआय आणि इन्व्हॉल्वमेंटचा संबंध सांगणारा. तर त्याच्यासाठी सुद्धा ही आकडेवारी तथ्यात्मक इन्फॉर्मेशन आपल्याला गरजेचं असू शकते. पण बेसिक पॉईंट समजवण्यासाठी तुम्हाला हे समजावून सांगायचा प्रयत्न मी करतोय. आता हे जे आहे हे एरोटेलमध्ये डिस्कस केलेलं आहे. त्याचबरोबर आपण हे पण बघूया की हा इम्पॅक्ट कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो. डेव्हलप एनर्जी एफिशियंट एआय मॉडेल्स. एनर्जी एफिशियंट एआय मॉडेल्स आपल्याला डेव्हलप करावे लागतील, जेणेकरून जे जे याच्याशी लागणारी एनर्जी आहे, आपण म्हणू शकतो सोप्या भाषेत वीज, याच्याशी याच्यासाठी लागणारी पॉवर वगैरे आहे, ती मग खऱ्या अर्थानं पारंपरिक ऊर्जा स्रोतांपासून न बनता ती खरं खरं तर सौर ऊर्जेसारखा वापर करायला पाहिजे. त्यानंतर हायड्रो पॉवर प्लॅन्ट मधून मिळणाऱ्या ऊर्जेसारखा वापर करायला पाहिजे. आणि याचं कन्झम्पशन आहे त्याच्या पुढे जाऊन आपण याचं कन्झम्पशन आपण कमी कसं करू शकतो याच्यावर सुद्धा फोकस फोकस करायला पाहिजे. त्याचबरोबर अडॉप्ट ग्रीन कम्प्युटिंग प्रॅक्टिसेस इन फॅसिलिटीज अँड डेटा सेंटर्स. कंडक्ट लाईफ सायकल असेसमेंट्स फॉर इको डिझाईन मॅनेजमेंट. म्हणजे परत याच्यामध्ये हेच सांगितले की ई वेस्ट वगैरे तुम्हाला कमी करायचं असेल, एनर्जी कन्झम्पशन कमी करायचं असेल किंवा एन्व्हायरमेंट फ्रेंडली करायचं असेल, तर तुम्हाला ते पहिल्यांदा कमी करण्यावरती भर द्यावं लागेल. आणि त्याचबरोबर जे पारंपरिक स्रोत आहेत ते न यूज करता एन्व्हायरमेंट फ्रेंडली जे स्रोत आहेत ते तुम्हाला यूज करणं खूप जास्त गरजेचं आहे. त्या दृष्टीतून हे प्रिकॉशनरी मेजर्स त्यांनी खरं तर देण्याचा खरं तर प्रयत्न केला. मग आता जर एरुटेल बघितलं, तर एरुटेलमध्ये लेखक काय तथ्यात्मक इन्फॉर्मेशन देतोय. त्याच्यामध्ये सप्टेंबर 2024 आणि इश्यू नोट बाय युनायटेड नेशन इन्व्हॉर्मेंट प्रोग्राम, युनेप ज्याला आपण म्हणतो, ऑन द इन्व्हॉर्मेंटल इम्पॅक्ट ऑफ द फुल एआय लाईफ सायकल सेड दॅट
house AI servers may utilize 4.2 billion cubic meter to 6.6 billion cubic meter of water in 2027, leading to water scarcity. म्हणजे याच्यामध्ये लेखक सांगतोय की हाऊस ए आय सर्व्हर्स जे असतात ते खरं तर 4.2 टू 6.6 बिलियन क्युबिक मीटर्स एवढं खरं तर पाणी त्यांना लागेल 2027 मध्ये. एवढी त्याची खरं तर गरज भासणार आहे आणि त्याच्यामुळं पाण्याची जी काही स्कॅरसिटी आहे ती सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते. त्याचबरोबर एनर्जी अँड पॉलिसी कन्सिडरेशन फॉर डीप लर्निंग इन NLP जून 2019चा हा डेटा आहे, हॅज असेस्ड दॅट द ट्रेनिंग ऑफ अ सिंगल लार्ज AI मॉडेल entails the emissions of over 6,26,000 pounds of carbon dioxide. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात जे आहे ते या मॉडेलमुळं AI मॉडेल्समुळं खरं तर यांच्या डिप्लॉयमेंटमुळं एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचे एमिशन होते. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा वगैरे प्रॉब्लेम त्याच्यामध्ये आलाच. पुढं अकॉर्डिंग टू अ स्टडी नेव्हिगेटिंग न्यू हॉरिझॉन्स, युनेपची स्टडी परत युनायटेड नेशन इन्व्हॉर्मेंट प्रोग्राम ज्याला आपण म्हणतो त्याची खरं तर स्टडी आहे आणि त्याच्यामध्ये जुलै 15, 2024 ची स्टडी जी आहे ती सांगते एनी रिक्वेस्ट मेड थ्रू चॅट जीपीटी लीड्स टू एनर्जी कन्झम्पशन दॅट इज 10 टाइम्स मोर दॅन व्हॉट इट वुड बी थ्रू अ गुगल सर्च. याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की गुगल सर्चवर एखादी गोष्ट आपण प्रॉम्प्ट देऊन सर्च करतो त्याला जेवढी एनर्जी लागते त्याच्यापेक्षा 10 पट जास्त एनर्जी ज्यावेळेस तुम्ही चॅट जीपीटीला एखादी प्रॉम्प्ट देता आणि त्याच्यातून खरं तर तुम्हाला तुमचा रिझल्ट येतो त्या प्रक्रियेला लागते. म्हणजे गुगल सर्चपेक्षा चॅट जीपीटी जो सर्च आहे तो खरं तर 10 टाइम जास्त एनर्जी कंझ्युम करतो. म्हणजे एवढं जे आहे ते ए आयचं खरं तर एनर्जी मध्ये आपल्याला म्हणू शकतो की कंपॅरेटिव्ह वाटा आहे. त्याचबरोबर इन 2021 युनेस्को रिलीज्ड इट्स रिकमेंडेशन ऑन द एथिक्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स विच एम्फसिज्ड recognizing the negative impact of AI on society's environments. याच्यामध्ये युनेस्कोचा 2021 जे आहे त्यांनी एक नोटच रिलीज केली आहे. त्याच्यामध्ये जी नोटचा मतळा आहे रिकमेंडेशन ऑन एथिक्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स असा त्याचा मतळा आहे. त्याच्यामध्ये खरं तर जो निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे ए आयचा ऑन सोसायटी अँड इन्व्हायरमेंट, समाजावरती कसा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतोय आणि इन्व्हायरमेंटवरती कसा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतोय याच्याशी रिलेटेडच खरं तर सावध करण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला गेला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा खऱ्या अर्थानं जे युनायटेड नेशन मेंबर्स कंट्रीज आहेत, युरोपियन युनियनच्या कंट्रीज आहेत, त्या खरं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा करताना आपल्याला बघायला मिळते. मग हे जे काय सगळे तथ्यात्मक इन्फॉर्मेशन आहे हे लाईन टू लाईन तुम्हाला रीड करून समजावून सांगण्याचा प्रयत्न म्हणजे हे कारण एवढंच आहे की तुम्ही हे नोट करून घेणं गरजेचं आहे. याची रिव्हिजन करत राहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यासाठी हे खरं तर महत्वाचं आहे. पुढे जाऊन इन इंडिया अँड इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट इज मॅन्डेटरी ॲज इन द इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट नोटिफिकेशन 2006. म्हणजे इन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट हे इंडियासाठी खूप जास्त गरजेचं आहे. 2006ची तशा पद्धतीची त्याच्या सिलेक्ट नोटिफिकेशन जे आहे त्याचा हवाला देऊन लेखकानं समजावायचा प्रयत्न केला आहे. मग हे ए आयचा इन्व्हायरमेंटवरती कसा परिणाम होतोय हे लेखक आपल्याला समजावून सांगतोय आणि ते किती महत्वाचं आहे याचं महत्व जे आहे ते आपल्याला लेखक पटवून देण्याचा कुठेतरी प्रयत्न करतोय. आता याच्या अंतर्गत आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करून ठेवायचा आहे. एक तर ए आयचा इन्व्हायरमेंट होणारा जो इम्पॅक्ट आहे तो इम्पॅक्ट त्याचा एक केस स्टडी म्हणून आपल्याला अभ्यास करायचा आहे. हे वेगळं तुम्हाला सांगायची गरज नाही. तरी पण एक समरी म्हणून पॉईंट याच्यामध्ये पॉईंट टू बी नोटेड जे असतात याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवायला लागेल. तर याच्यामध्ये विशेष करून पहिला पॉईंट आपला खरं तर अभ्यास करण्याचा आहे. तो पहिला पॉईंट आहे म्हणजे याची एक केस स्टडी म्हणून आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. पहिला पॉईंट जो आहे तो केस स्टडी आहे. काय तर ए आयचा वरती जो होणारा परिणाम आहे तो वरती होणारा परिणाम आपल्याला समजून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये प्रिकॉशनरी मेजर्स काय काय असू शकतात याचा तुम्हाला अभ्यास करून ठेवायला लागेल. राईट.
दुसरा ज्या वेळेस इन्व्हायरमेंट येतं त्यावेळेस गेल्या एका वीक पासून आपण सलग रोज डिस्कस करत आलो की ग्लोबल लेवलला इन्व्हायरमेंटचा स्टडी जो करंट अफेअर्सच्या डिस्कशनवरती डिपेंड आहे तो काय करायचा आहे एकतर युनायटेड नेशन्स रिलेटेड युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज आहे युनायटेड नेशन इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज आहे या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर जे UNFCCC आहे त्याच्या अंतर्गत कॉन्फरन्स ऑफ पार्टीच्या मीटिंग होतात याच्यातून आता USA बाहेर पडायचं म्हणते या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर IPCCचा जो सायंटिफिक स्टडी असतो त्याचे काही रिपोर्ट्स असतात ते रिपोर्ट्स त्याची तथ्यात्मक इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला सांगितले हे प्रिलियमच्या दृष्टीतून खूप जास्त महत्वाचं असतं राईट तिसरा मुद्दा काय तिसरा मुद्दा हा आहे की इंडियन गव्हर्नमेंट जे आहे ते पर्यावरणासाठी काय करते महत्वाचे ऍक्ट कोणते आहेत महत्वाच्या योजना कोणत्या आहेत महत्वाच्या स्कीम्स कोणत्या आहेत राईट ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे त्या दृष्टीतून आपण म्हणू शकतोय हा जो मुद्दा आहे तो आपल्यासाठी इन्व्हायरमेंटचा मुद्दा आला म्हटलं हे जे कॉमन पॉईंट्स आहेत ते तुमच्या अभ्यासलेले असायला पाहिजे म्हणून तर मी रोज रोज हे सेम पॉईंट इन्व्हायरमेंट आलं की रिवाईज तुम्हाला करण्यासाठी परत रिपीट करून सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याचबरोबर मग नवीन जो पॉईंट न्यूजपेपरमध्ये डिस्कस केला तर नवीन एक आपल्याला आज शिकायला काय मिळालंय की AI चा इम्पॅक्ट इन्व्हायरमेंट वरती निगेटिव्ह कसा होतोय आणि ते खरं तर कसं निग्लेक्ट केलं जाते म्हणजे त्याच्याकडे कोणाचं लक्षच नाहीये हे किती दुर्दैवाचं आहे हे लेखक या ठिकाणी समजावायचा प्रयत्न करतोय याच्यावरती डायरेक्ट क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो मेन्सला डायरेक्ट याच्यावरती एस्से तयार होऊ शकतो त्यामुळे त्या पद्धतीनं आपण अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे त्या दृष्टीतून हा जो मुद्दा आहे तो आपल्यासाठी महत्वाचा आहे पुढं टेक्स्ट कॉन्टेक्स्टच्या पेजवरती पहिलाच मुद्दा एक नवीन मुद्दा म्हणून आपल्याला शिकायला मिळणार तो मुद्दा काय आहे की मोबाईल डिव्हाइस जे असतात त्यांच्या सोर्स कोड विषयी बोललं गेलं हे जे रुटल आहे ते मोबाईल डेटाचा मोबाईलचा जो सोर्स कोड असतो त्याच्या सॉफ्टवेअरचा बेसिक सॉफ्टवेअर जे आहे त्या बेसवरती मोबाईल डिव्हाइस आपला वर्क करत असतो वेगवेगळे ऍप्लिकेशन वगैरे तुम्हाला दिसतात स्क्रीनवरती त्याचं बेसिक स्ट्रक्चर जे आहे ते बेसिक स्ट्रक्चर त्याचं सॉफ्टवेअर जे आहे त्याचं जे कोडिंग केलं जातं ना त्याचा एक सोर्स कोड असतो ते सोर्स कोड खरं तर ज्या कंपनीनं तो डेव्हलप केलेला आहे त्या कंपनीला ऑब्व्हियसली माहिती असतो आणि तो बऱ्यापैकी कंपनी आतापर्यंत रिव्हील करत नव्हत्या आणि बऱ्यापैकी ते असं पण म्हणणं आहे की रिव्हील करायला नाही पाहिजे कारण जर तो ते कोडिंग खरं तर पब्लिक झालं किंवा बाहेरच्या इन्स्टिट्यूशनला समजलं जर त्याचा उपयोग करून मग ते ब्रीच करणं सुद्धा खूप सोपं आहे त्यामुळे ते बऱ्यापैकी कॉन्फिडेन्शियल ठेवत असते प्रत्येक मोबाईल कंपनी किंवा मोबाईल डिव्हाइस कंपनी जे आहेत मग याच्यामध्ये हे न्यूजमध्ये का आलं होतं तर इंडियन गव्हर्नमेंट जे आहे ते इंडियन गव्हर्नमेंट त्याची जी काही डिमांड आहे ती की कंपन्यांनी गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनकडे हा जो सोर्स कोड आहे हा सोर्स कोड खऱ्या अर्थानं सांगायला पाहिजे डिस्क्लोज करायला पाहिजे आणि त्याच्यामधला जो काही संघर्ष आहे त्याच्यामुळे खरं तर हे डिस्कशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय मग आता गव्हर्नमेंटनं याची मागणी का केली गव्हर्नमेंटने याची मागणी केली कारण एक वाद असा पण सुरू आहे की अनेक वेळा आपल्या मोबाईल डिव्हाइसमध्ये अपडेट येतात ठीक आहे अपडेट येतात म्हणजे काय काही ऍप्लिकेशन डिलीट होतात काही ऍप्लिकेशन नव्याने ऍड होतात राईट आता ज्यावेळेस तुमच्या मोबाईल डिव्हाइसमध्ये तुम्ही खरेदी केलेल्या मोबाईल डिव्हाइसमध्ये ज्याच्यामध्ये तुमचे प्रायव्हेट इन्फॉर्मेशन सुद्धा घेतल्यानंतर तुम्ही फीड करत असता तुमचे काय फोटोज असतात तुमचे काय कॉन्टॅक्ट्स असतात बाकी बँक डिटेल्स वगैरे त्याला अटॅच असतात या सगळ्या गोष्टी असताना त्याच्यामध्ये तुमची परमिशन न घेता काही नवीन जे बाय डिफॉल्ट ऍप्स असतात ते त्याच्यामध्ये अपडेट केले जातात मग याच्यावरून मुद्दा सुरू झाला होता की गव्हर्नमेंटचं असं मत आहे की ज्या वेळेस तुम्ही नवीन ऍप्लिकेशन पुश करता त्यावेळेस त्याची इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंटला द्यायला पाहिजे त्याच्या रिलेटेड परमिशन्स वगैरे जे काय प्रोटोकॉल आहे तो डेव्हलप करण्याचा प्रयत्न गव्हर्नमेंटचा आहे तशा पद्धतीचा ऍक्ट बनवण्याचा गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे आणि त्याच्यासाठी ऑब्व्हियसली गव्हर्नमेंट अशा गोष्टींची मागणी करणार आणि त्याचा एक पार्ट म्हणजे सोर्स कोड तुम्ही डिस्क्लोज खरं तर गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशनला त्याच्या रिलेटेड करायला पाहिजे असं याच्यामध्ये बोललं जाते आणि ही खूप अनयुज्युअल डिमांड आहे असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं जाते आणि त्यामुळे या सोर्स कोडशी रिलेटेड ही सगळी इन्फॉर्मेशन या ठिकाणी डिस्कस केलेली मग ही डिस्कस करत असताना काय तथ्यात्मक इन्फॉर्मेशन जर बघितली तर नॅशनल सेंटर फॉर कम्युनिकेशन सिक्युरिटी याचा उल्लेख आलेला आहे त्याचबरोबर इंडियन टेलिकॉम सिक्युरिटी अश्युरन्स रिक्वायरमेंट जे आहे त्याचा उल्लेख आलेला आहे त्याचबरोबर सर्टिफिकेशन ऑफ टेलिकम्युनिकेशन इक्विपमेंट याचा उल्लेख आलेला आहे त्याचबरोबर पुढे गेलो
तर टेलिकम्युनिकेशन ऍक्ट 2023चा उल्लेख आलेला आहे. इंडियन टेलिग्राफ रूल्स 2017 उल्लेख आलेला आहे. अशा ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टी खरं तर इथं खऱ्या अर्थाने डिस्कस केलेल्या आहेत. त्याचबरोबर इंडियन सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन याचा पण उल्लेख आलेला आहे. मग ह्या ज्या काही तथ्यात्मक गोष्टी आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास करणं आलंच. त्याचबरोबर हा सोर्स कोडचा मुद्दा काय आहे आणि हा मुद्दा जो आहे तो कोणकोणत्या गोष्टींना खरं तर जोडला जातोय, हे सुद्धा बघणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण हा सोर्स कोड जो आहे तो खूप महत्वाचा पार्ट खरं तर मोबाईल डिव्हाइसचा आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं हे तुम्हाला डिस्कस करायचा प्रयत्न केलाय. अजून याच्यावरती पुढे डिस्कशन आलं तर अजून वेगवेगळे अँगल्स आपल्याला याच्यामध्ये शिकायला मिळतील. पण तुर्तास एवढी इन्फॉर्मेशन बघायला मिळते, तेवढा अभ्यास करून ठेवणं आपल्यासाठी महत्वाची गोष्ट आहे. इथून पुढं आपल्या ज्या काय महत्वाच्या न्यूज आहेत, त्या महत्वाच्या न्यूज सोर होत आहेत. आणि पहिलीच न्यूज जर आपण बघितली ना, तर पहिलीच न्यूज आपल्याला कशाच्या रिलेटेड बघायला मिळते, तर इलेक्शन कमिशनशी रिलेटेड बघायला मिळते. आता इलेक्शन प्रोसेसच आपली खरं तर कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा गेल्या 2 इलेक्शन पासून बनलेली आपल्याला बघायला मिळते. मग त्याच्यामध्ये काही वोटरचं नावच त्याच्यामधून वगळण्यात आलेले आहेत, डिलीट करण्यात आलेले आहेत. काही मृत पर्सन आहेत, त्यांच्या नावानं वोटिंग होते. त्यांना खरं तर मृत होऊन 10 वर्ष झालेले आहेत, तरी त्यांच्या नावानं वोटिंग होते. त्याचबरोबर जे ईव्हीएम मशीन आहे, त्या मशीनवरती तर पण क्वेश्चन मार्क आहे. त्याला कुणाला जरी वोट केलं, तर ते एका पर्टिक्युलर पक्षाला जोडलं जातं, एका पर्टिक्युलर उमेदवाराला जोडलं जातं. असं सुद्धा याच्याविषयी बोललं जातं. आणि या सगळ्या कारणांमुळे आपली इलेक्शन प्रोसेस जी आहे, ते कुठेतरी कॉन्ट्रोवर्सीचा मुद्दा ठरलेली आहे. आणि असे सगळे मुद्दे ऑब्व्हियसली ज्युडिशरीमध्ये जाणारच. मग ज्युडिशरीमध्ये सुप्रीम कोर्टानं आत्ता इलेक्शन कमिशनला विचारलं, की काही वोटरची नावं जी डिलीट केली, तो डिसिजन कोणाचा होता आणि कोणत्या बेसवरती केलं गेलं, अशा पद्धतीचे डिस्कशन सुप्रीम कोर्टाकडून करण्यात आले. पण याच्यामधून अभ्यास करण्याचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तो अभ्यास करण्याचा मुद्दा काय आहे आपल्यासाठी? तो अभ्यास करण्याचा मुद्दा असा आहे, की पहिलं आपली इलेक्शन प्रोसेस रिलेटेड आहे ना, त्याची इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये तरतूद काय आहे, ती आपल्याला अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. हा पहिला पॉईंट आपला असू शकतो. दुसरा पॉईंट याच्या अंतर्गत आपल्याला काय अभ्यास करून ठेवायला लागेल? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही काय आहे मग? कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, ही स्टॅच्युटरी बॉडी आहे आणि त्याचा शी रिलेटेड जे आहे ते कोणतं शेड्यूल आहे, कोणतं आर्टिकल आहे आणि कोणत्या पार्टमध्ये ते सगळं येतं. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ठेवणं आलंच त्याच्यामध्ये. हा दुसरा पॉईंट याच्या अंतर्गत आपला होऊ शकतोय. आणि तिसरा पॉईंट काय आहे? जर इलेक्शन प्रोसेसच व्यवस्थित नसेल, जर फेअर इलेक्शनच होत नसतील, तर मग डेमोक्रेसीला काय अर्थ आहे? लोकशाही कशाला म्हणायचं? लोकांनी लोकांसाठी लोकांच्या वतीनं निवडून दिलेलं राज्य सरकार असते त्याच्यामध्ये. मग इथं हेच जर मॅनिप्युलेट होत असेल, हेच जर फिक्स होऊ शकत असेल, फेअर इलेक्शन होतच नसेल, तर मग डेमोक्रेसी अस्तित्वातच राहणार नाही. मग हा डेमोक्रेसीशी रिलेटेड याचा अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहेच. त्याचा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. आणि फेअर इलेक्शनचा मुद्दा हा कायम क्वेश्चन जो आहे, तो खरं तर उठलेला आहे इलेक्शन प्रोसेसवरती. त्यामुळे ही एक केस स्टडी म्हणून सर्वांगीण याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. तो अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. कुठपर्यंत अभ्यास करायला पाहिजे? जिथपर्यंत याच्यावरती आपलं बॅलन्स्ड ओपिनियन डेव्हलप होत नाही, तिथपर्यंत डीपमध्ये याचा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढची न्यूज आहे ती क्विक कॉमर्स रिलेटेड न्यूज आहे. पहिलं खरं तर छोटा मोठा व्यापारी व्यापार करत होता. त्याच्यानंतर आलं ई कॉमर्स, म्हणजे डिजिटली ऑर्डर वगैरे आपण करू शकतो. त्याच्यानंतर आलं क्विक कॉमर्स आता. म्हणजे काय? डिजिटली जी ऑर्डर आपण करत होतो, ऑनलाईन जी ऑर्डर आपण करत होतो, ती काही वेळामध्ये आपल्याला पोहोचून जात होती. त्याचं ॲडव्हान्स पेमेंट आपण केलेलं असायचे किंवा आपण डिलिव्हरी पेमेंट आपण करायचो. क्विक कॉमर्स म्हणजे काय? की ठराविक टाईम मध्येच कंपनी क्लेम करायची, की ठराविक टाईममध्येच तुम्हाला डिलिव्हरी पोहोचून जाईल. मग त्याच्यामध्ये 10 मिनिट डिलिव्हरी वगैरे ॲडव्हर्टाइज आपल्याला बघायला मिळायची. मग त्याच्यामध्ये ब्लिंकिट असेल, झेप्टो असेल, झोमॅटो असेल, स्विगी असेल, हे सगळे त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन करताना आपल्याला बघायला मिळत होते. परंतु याचा प्रॉब्लेम असा झाला, की 10 मिनिटात डिलिव्हरी द्यायची आहे. या नावाखाली जो डिलिव्हरी पर्सन आहे, त्याच्यावरती किती प्रेशर क्रिएट होत असेल आणि त्याच्यामुळे होणारे ॲक्सिडेंट्स, त्याच्यामुळे होणारा त्याच्या जीवाला धोका, त्याच्यामुळे हे जे काही गिग वर्कर्स युनियन आहे, त्यांनी अनेक वेळा प्रोटेस्ट सुद्धा केला होता. मग आता हे जे 10 मिनिट डिलिव्हरीज आहे, त्यांना हा प्रॉमिस जे आहे, ते खरं तर हटवावं लागलेलं आहे, माघारी घ्यावं लागलेलं आहे ह्या सगळ्यांनाच. आणि मग त्याच्यासाठी युनियन लेबर मिनिस्टर
मनसुख मांडवीय यांना खरं तर विचारविमर्श त्याच्याशी रिलेटेड ॲक्शन्स घ्यावी लागली असं या न्यूजमध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. मग आता हे ई-कॉमर्स असू द्या, क्विक कॉमर्स असू द्या, या कॉन्सेप्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचे आहेत. इकॉनॉमीच्या दृष्टीतून आपल्यासाठी ते खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीतून आपण त्याचा अभ्यास करायचा आहे. दुसरा पॉइंट त्याच्यात काय असू शकतो? गिग वर्करचा मुद्दा पहिल्यापासूनच खूप मोठा राहिलेला आहे आणि याला आपण गिग इकॉनॉमी म्हणतो, इकॉनॉमीच्या भाषेमध्ये. मग हे गिग इकॉनॉमीचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. गिग वर्कर्सचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्याशी रिलेटेड काय नवीन ॲक्ट्स वगैरे डिस्कस पार्लमेंटमध्ये झालाय का? त्याच्याशी रिलेटेड काय बिल वगैरे नवीन येतंय का? या सगळ्या गोष्टींचा आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा लागेल. त्या दृष्टीतून ही न्यूज आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाची आहे. पुढची न्यूज आहे ती ॲपल इम्पोर्टशी रिलेटेड खरं तर न्यूज आहे. आता ॲपल प्रोडक्शन क्षेत्र जे आहे, ते इंडियामध्ये जर आपण बघितलं, तर इंडियामध्ये या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला ॲपल प्रोडक्शन झालेलं आपल्याला बघायला मिळतं. आणि विशेष करून ही न्यूज जी आहे ती हिमाचल प्रदेशशी रिलेटेड आहे. आता ही न्यूज किंवा हा मुद्दा येण्याचं रिझन काय याच्या अगोदर आपण डिस्कस केलंय. न्यूझीलंडसोबत आपण फ्री ट्रेड अग्रीमेंट साइन केलंय. मग त्याच्या अंतर्गत आता न्यूझीलंडमधले न्यूझीलंड सुद्धा क्षेत्र असं आहे की तिथे मोठ्या प्रमाणात ॲपल प्रोडक्शन केलं जातं. मग तिथले जर आपण ॲपल इकडे इम्पोर्ट केले तर होऊ शकते डोमेस्टिक प्रोडक्शन जे ॲपल होते ॲपल्स होते त्याला कुठंतरी धोका निर्माण होतोय असं या ठिकाणी बोललं जातंय. मग हिमाचल प्रदेशचे जे काही सीएम आहेत ते सेंट्रल गव्हर्नमेंटसोबत याच्या रिलेटेड डिस्कशन करेल अशा पद्धतीचं इथं आव्हान देताना आपल्याला बघायला मिळतं. त्या पद्धतीची खरं तर न्यूज आहे. मग याच्या अंतर्गत आपल्याला काय खरं तर अभ्यास करून ठेवण्याची गरज आहे? एक तर इंडियामध्ये ॲपल प्रोडक्शन क्षेत्र जे आहे त्याचा मॅप चांगल्या पद्धतीने बघून ठेवणं गरजेचं आहे. वर्ल्डमध्ये ॲपल प्रोडक्शन क्षेत्र कशा पद्धतीचं आहे त्याचा खरं तर अभ्यास आपल्याला करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर न्यूझीलंडसोबत जो आहे तो आपला फ्री ट्रेड अग्रीमेंट जो झाला त्याची डिटेल इन्फॉर्मेशन द हिंदूच्या डिस्कशनमध्येच आपण बघितली होती. त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायला लागेल. त्या दृष्टीतून हा मुद्दा आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. पुढची न्यूज आहे त्याच्यामध्ये आर्मी चीफ जे आपले आहेत ते ऑपरेशन सिंदूर विषयी बोलताना आपल्याला बघायला मिळते आणि त्याचबरोबर लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल विषयी आपल्याला बोलताना बघायला मिळते. त्याच्यामध्ये चायनासोबत जे बाउंड्री लाईनवरून आपलं तणाव वारंवार सुरू असतो त्याच्यावरती काम सुरूच आहे. परंतु लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलवरती व्हिजिलंट राहणं खूप जास्त गरजेचं आहे, असं सुद्धा त्याने सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर जे आहे ते अजून संपलेलं नाहीये. म्हणजे त्यांना पाकिस्तानला एक इशारा पण द्यायचा आहे, की आम्ही अलर्टवरती आहे. एक तर जरी तुम्ही चूक केली तर तुम्हाला सोडलं जाणार नाही. अशा पद्धतीची जवळ आपण म्हणू शकतोय, की ताकीद जी आहे ती पाकिस्तानला दिलेली आपल्याला बघायला मिळते. मग याच्या माध्यमातून आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे? इंटरनॅशनल रिलेशनचा जर आपण सिलेबस बघितला, तर त्याच्यामध्ये नेबरहूड कंट्रीसोबतचे इंडियाचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत? सॉरी, त्याचा आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवायचा आहे. चायना ही आपली नेबरहूड कंट्री आहे. पाकिस्तान ही आपली नेबरहूड कंट्री आहे. मग त्या पद्धतीनं डिटेल त्याचा अभ्यास करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि तो अभ्यास आपण चांगल्या पद्धतीने करून ठेवायला पाहिजे. त्या दृष्टीतून हा जो मुद्दा आहे तो आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे. पुढची न्यूज आहे ती इराणशी रिलेटेड आहे आणि युएसएने जे इराणवरती सँक्शन्स वगैरे लावले जात आहेत त्याच्यामुळे इंडिया इराण रिलेशनशिपवरती त्याचा प्रभाव पडेल, त्यांच्या व्यापारावरती त्याचा प्रभाव पडेल असं बोललं जाते, ज्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण बघितली होती की काय काय वर्ल्ड पॉलिटिक्समध्ये सुरू आहे आणि ते कसा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याचा. इथं खरं तर आजचा द हिंदू मी समाप्त करतोय. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचं आहे ते विद्यार्थी आन्सर रायटिंग सुरू करू शकतायत. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनल दिलेला आहे आन्सर रायटिंगच्या रिलेटेड. तो सगळ्यांसाठी ओपन आणि फ्री आहे. मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम दोन्ही विद्यार्थी आन्सर रायटिंग करू शकताय. जे द हिंदूमध्ये आपण करंट बेसिसवरती, करंट अफेअर बेसिसवरती डिस्कशन करतो. त्यावरतीच आधारित क्वेश्चन फॉर्म करून तिथं पोस्ट मी करत असतो. त्याचं आन्सर तुम्ही राईट करू शकताय. मला सेंड करू शकता टेलिग्रामवरती. मी स्वतः त्याच्यावरती तुम्हाला फीडबॅक देतोय. त्यामुळं आता करंट अफेअरमधलं वेगवेगळ्या सब्जेक्टचं जे काही आन्सर क्वेश्चन आहे ते पोस्ट करण्याचं रिझन काय? तर त्याच्यासाठी तुम्हाला वेगळा अभ्यास करायची गरज नाही. करंट अफेअर व्यवस्थित अभ्यासलं तुम्ही तरी आन्सर रायटिंगची सुरुवात करू शकताय. त्यामुळे तुम्हाला वेट करायची गरज नाही, की एखादा टॉपिक संपल्यानंतर किंवा एखादा सब्जेक्ट संपल्यानंतर मी आन्सर रायटिंग सुरू करेन. तो नंतर कधीच येत नाही. त्यामुळे डे 1 पासून तुम्ही आन्सर रायटिंग सुरू करू शकताय आणि ते सगळ्यांसाठी ओपन आणि सगळ्यांसाठी फ्री आहे. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जेणेकरून
तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.